तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 17. रात्री सर्वांची जेवणं झाली. त्यानंतर शारदा आपल्या रूममध्ये निघून गेली. दिवसभराच्या प्रवासामुळे तिला दमल्यासारखं झालं होतं. तिने साडी बदलण्याची तसदी घेतली नाही व तशीच बेडवर आडवी पडली. गावी थंडगार वातावरण असल्यामुळे तिने अंगावर जाडजूड गोधडी घेतली होती. तिने विचार केला होता त्यापेक्षा गाव व गावातील माणसं चांगली होती, पण तिला आता जास्त दिवस घरामध्ये राहून चालणार नव्हतं. लवकरच ती आपली कोर्ट प्रॅक्टिस जॉईन करणार होती. प्रल्हादचं जेवण उरकलं म्हणून तो बाहेर जाण्यासाठी निघाला. तितक्यात सुलोचनाबाईंची नजर त्याच्यावर पडली. असा रात्रीचा कुठे निघालास? सुलोचनाबाईंने त्याला हटकले. शेतीवर राखण करायची आहे म्हणून शेतावर झोपायला चाललो आहे. सकाळी लवकर येतो, प्रल्हाद म्हणाला. म्हणून त्यांनी डोक्याला हात लावला. छाया मामी गालात हसत होती. अरे माझ्या कर्मा, धडासारखा मोठा झाला आहे, पण अक्कल मात्र थोडी सुद्धा नाही. शेतीचं सोड आणि बायकोवर लक्ष दे. शारदा तुझी वाट पाहत असेल, सुलोचनाबाई म्हणाल्या. त्याला तर रूममध्ये जाण्याच्या नावाने धडकी भरली होती, कारण शारदा सोबत एका रूममध्ये हा विचार त्याला असह्य झाला होता. आजच्या दिवस जाऊ दे ना आई, हवं तर उद्यापासून मी घरीच थांबतो, प्रल्हाद नजर चोरत म्हणाला. तशी छाया मामी मोठमोठ्याने हसायला लागली. तुला समजत कसं नाही? सुनबाई तुझी वाट पाहत असेल. तू गेला नाही तर त्या बिचारीला वाईट वाटेल, छाया मामी म्हणाली. आता प्रल्हादचा नाईलाज झाला व तो आपल्या रूमच्या दिशेने निघाला. त्याची रूम पहिल्या मजल्यावर होती. त्याने अलगद दरवाजा उघडला आणि आतमध्ये डोकावून पाहिलं तर शारदा बेडवर निवांत झोपली होती. रूमची लाईट ऑन होती. तसा तो आवाज न करता आतमध्ये आला व दरवाजा लावून घेतला. त्याची नजर शारदावर गेली. झोपेमध्ये तिचं निरागस रूप तो आपल्या डोळ्यांमध्ये भरून घेत होता. पण आता त्याची पंचायत झाली होती, कारण तिच्या परमिशन शिवाय तो बेडवर झोपू शकत नव्हता. म्हणून त्याने बाजूला असलेला बिछाना घेतला व खाली जमिनीवर अंथरला. शारदा इतकी गाढ झोपली होती की तो आल्याचं तिला समजले देखील नाही. प्रल्हादने बिछाण्यावर आपलं अंग टाकलं. त्याला सारखा शारदाला पाहण्याचा मोह होत होता, म्हणून त्याने लाईट बंद केली व डोळे मिटून घेतले, कारण सकाळी त्याला 5 वाजता उठावं लागणार होतं. पहाटे पक्ष्यांचा किलकिलाट झाला आणि प्रल्हादला जाग आली. बाहेर अजून अंधारलेलं होतं व हवेत कमालीचा गारवा पडला होता. त्याला रोज सकाळी लवकर उठायची सवय होती. तो बिछाण्यावरून उठला. शारदा अजूनही शांत झोपली होती. तिला असं झोपलेलं पाहून त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य झळकलं. त्याने आपला बिछाना फोल्ड करून एका कोपऱ्यात ठेवला व बाथरूममध्ये गेला. तशी शारदाने कूस बदलली. पाण्याच्या आवाजाने तिला जाग आली. तसे तिने डोळे उघडले तर प्रल्हाद टॉवेलने केस पुसत बाहेर आला. तशी ती सावरून बसली. तुम्ही केव्हा आलात? शारदाने विचारलं. मी रात्रीच आलो होतो. तुम्ही झोपा, आत्ताशी 5 वाजले आहेत. मला लवकर उठायची सवय आहे. प्रल्हाद आरशासमोर उभा राहून आपले केस व्यवस्थित करत होता. तिला कोपऱ्यात फोल्ड केलेला बिछाना दिसला. प्रल्हाद जमिनीवर झोपला होता हे समजायला तिला वेळ लागला नाही. तुमच्या घरी सर्वजण 5 वाजता उठतात का? शारदाने आश्चर्यचकित होत विचारले. तो आरशामधून तिलाच निहाळत होता. गावी सर्वांना लवकर उठायची सवय असते, कारण बरीच कामं असतात. मी आधी गोठ्यामध्ये जाऊन म्हशीचं दूध काढणार आहे. त्यानंतर दूध टाकायला डेअरीमध्ये जावं लागतं व तेथून आल्यावर शेतीला पाणी घालावं लागतं. त्यानंतर घरी आल्यावर नाश्ता करायचा. मग त्यानंतर पूर्ण दिवस शेतामध्ये कसा जातो समजत देखील नाही. प्रल्हाद आपला दिनक्रम सांगत होता.
पहाटेच्या बोचऱ्या थंडीमध्ये तो काम करतो हे ऐकून तिला धडकी भरली होती. तुम्ही कसला विचार करत आहात? झोपा तुम्ही. प्रल्हाद हसतच बाहेर निघून गेला. तिची झोपायची इच्छा होत नव्हती, कारण उगाच उशिरा उठल्यामुळे कोणी आपल्याला बोल लावायला नको असे तिला वाटत होते. पण इतक्या पहाटे उठणे तिच्या जीवावर आलं होतं, म्हणून ती अंगावर पांघरून घेऊन झोपी गेली. स्वयंपाकघरामध्ये भाकरीचा घमघमाट सुटला होता. गॅस असूनही सुलोचनाबाई चुलीवर जेवण बनवत होत्या, कारण त्यांना चुलीवर जेवण बनवायची सवय होती. तसा प्रल्हाद आत आला. तू आज पण लवकर उठला? काही दिवस घरी थांबला असता तर सुनबाईला बरं वाटलं असतं, सुलोचनाबाई काळजीने म्हणाल्या. काय आई तू, जेव्हा पाहावं तेव्हा सुनबाई सुनबाई करत असते. आपल्या मुलाचा पण थोडा विचार कर. प्रल्हाद जमिनीवर चटई टाकून बसला. सुलोचनाबाईने त्याला गरम दूध व भाकरी वाढली. प्रल्हादचा हा सकाळचा नाश्ता होता. एकमेकांना समजून घेण्याचे हेच दिवस असतात. एकदा का तुम्ही प्रपंचामध्ये अडकला, त्यानंतर एकमेकांसाठी वेळ मिळणार नाही. तुला आता माझं बोलणं समजणार नाही. एखाद मूल झालं की कळेल. सुलोचनाबाई आपल्या परीने त्याला समजावत होत्या, पण प्रल्हादच्या सर्व डोक्यावरून जात होतं. त्याने नाश्ता संपवला व आपल्या कामासाठी निघून गेला. पण मनामध्ये अजूनही शारदाचे विचार येत होते. त्याला जबरदस्तीचं हे नातं तिच्यावर थोपवायचं नव्हतं, कारण दोघांमध्ये भली मोठी दरी होती, जी त्याला प्रेम व विश्वासाने भरून काढायची होती, ज्यामध्ये दोघांची साथ असणे गरजेचे होते. जोपर्यंत शारदा स्वतःहून पुढाकार घेत नाही, तोपर्यंत तो वाट पाहणार होता. त्याला घाई नव्हती. सकाळी 8 वाजता शारदाचे डोळे उघडले. आता तिला उठावे लागणार होते. तिने छानशी आंघोळ केली, पण आता साडी नेसायचं तिच्या जीवावर आलं होतं. पण उगाच कोणी बोलायला नको म्हणून तिने आकाशी कलरची शिफॉनची साडी नेसली. आपले ओले केस सैलसर बांधून कपाळावर टिकली लावली व खाली निघून आली. गुड मॉर्निंग वहिनी, तू तर लवकर उठलीस. अनु कॉलेज जाण्याची तयारी करत होती. 8 वाजले आहे, याला तू लवकर म्हणते? तुझा दादा तर 5 वाजता उठून बसला होता. शारदाच्या बोलण्यावर अनु हसायला लागली. दादाचं काहीच सांगू नको. त्याचा बस चालला तर तो रात्रभर झोपणार नाही. तू किचनमध्ये चल, मी तुला नाश्ता वाढते. मामीने गरमागरम पोहे बनवले आहे. अनुने तिचा हात पकडला. दोघीही किचनमध्ये गेल्या. अनुने स्वतःच्या हाताने तिला प्लेट वाढली. तुला कॉलेजसाठी उशीर होत आहे, तू निघ पाहू, मी घेते, शारदा म्हणाली. सुलोचनाबाई आणि मामी कुठेतरी बाहेर गेल्या होत्या. मला अजून अवकाश आहे, तू निवांत नाश्ता कर. अनुला पाहून तिला श्यामलीची आठवण येत होती, कारण अनु नावाप्रमाणेच गोड होती. शारदा चवीने खात होती. तितक्यात सोनाली आतमध्ये आली. तुला नेहमी सांगावं लागतं का? माझा चहा कुठे आहे? तुला किती वेळा सांगितलं आहे की मी उठायच्या आधी चहा घेऊन येत जा. सोनाली आले आले तिच्यावर बरसली. सॉरी वहिनी, मला वाटलं तू झोपली असेल, अनु घाबरत म्हणाली. तुला काय वाटलं याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. आत्ताच्या आत्ता माझा चहा व नाश्ता बेडरूम मध्ये जाऊन ठेव. सोनाली अशी का वागत आहे हेच शारदाला समजत नव्हतं. मला कॉलेजसाठी उशीर होत आहे, मी शांता काकूला सांगते, अनु घाबरत म्हणाली. जे सांगितलं आहे ते करायचं. कॉलेजमध्ये जाऊन काय मोठे दिवे लावणार आहे ते मला चांगलं माहीत आहे. उगाच मला बोलायला लावू नको. सोनालीच्या आवाजाने सुलोचना व छायामामी आत आल्या. आधी तिचा नाश्ता व चहा रूम मध्ये ठेव, त्यानंतर कॉलेजला जा. सुलोचनाबाई यांनी सोनालीची बाजू घेतली, जे शारदाला विचित्र वाटत होतं. मी तुमच्यासाठी चहा टाकते, छायामामीने शारदाला चहा दिला. अनु भरलेल्या डोळ्यांनी पोह्याची प्लेट व चहा घेऊन निघून गेली. त्याचं काय आहे ना जाऊबाई,
आजकालच्या मुलींना असंच धाकात ठेवावं लागतं, नाहीतर त्या बाहेर जाऊन नको ते गुण उधळतात आणि नंतर निस्तरायला आपल्याला लागतं. तुम्ही पण तिला जास्त लाडवू नका. उद्या जाऊन तिने आपल्या खानदानाचं नाक कापलं तर लोक आपल्या तोंडावर शेण फेकतील. सोनालीच्या अशा वक्तव्यावर आई काहीच बोलली नाही. मी लक्षात ठेवेल. शारदा कसाबसा आपला राग कंट्रोल करत म्हणाली, कारण आधीच तिला चुकीच्या गोष्टी सहन होत नव्हत्या. पण सोनालीने अनुला इतकं सुनावलं तरी सुलोचनाबाई शांत राहिल्या ही गोष्ट शारदाला खटकत होती. शारदाचा नाश्ता झाला. तिने भांडी विसळायला घेतली. राहू दे शारदा, आपल्या घरी काम करायला शांता काकू आहेत, तू आपली आराम कर, सुलोचनाबाई प्रेमाने म्हणाल्या. मला आराम करून कंटाळा आला आहे, मी काहीतरी काम करते ना, शारदा मवाळपणे म्हणाली. आज दुपारचं जेवण तुम्ही करा सुनबाई, आम्हालाही पाहू द्या तुमच्या हाताला किती चव आहे ते, छाया मामी म्हणाल्या. तसा शारदाने आवंडा गिळला, कारण तिला जेवण बनवता येत नव्हतं. आता ही गोष्ट जर तिने घरात सांगितली तर उगाच आपल्याला नावं ठेवतील म्हणून ती काही म्हणाली नाही. पण आता ती चांगलीच धर्मसंकटात सापडली होती. आता यातून तिला कोण बाहेर काढणार हा मोठा प्रश्न होता. क्रमश पुढचे भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.